अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु चरित्र मधील अध्याय 17वा। भुवनेश्वरी देवी सान्निध्यात जिव्हा कापून घेतलेला मूर्ख ब्राह्मणाचा उद्धार। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतीये नमः। ऐक शिष्या नामकारणी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धार। पर्जन्य येता पुढारा, जैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्यहरा, ऐकता श्री गुरुचरित्र। ऐसे चरित्र कामधेणू, सांगेन तुझं विस्तारून, एक चित्ते करुणी म्हणू, एक शिष्य नामधारका। कृष्णा वेणी तटाकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी, राहिले गुप्त परियसी। गौप्य रूप असे गुरु ठाऊ, असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरो, चातुर्मासे याणे परी। सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट झाले महिमान। ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी गमन, परमात्मा श्री गुरु राण, का राहावे गौप्य रूप। त्यासी काय असा तापसू, भिक्षा मागणे काय हर्षू, संदेह होते माझा माणूस, निवारावे दातारा। ऐक वचा नामधारका, भिक्षा मागणे विनायका, आणिक सांगेना एका दत्तात्रेया तैसाची। दत्तात्रेया त्रयमूर्ती, भिक्षुक रूपी असे दिसती, भक्तजना संग्रहाती, तीर्थयात्रेसी हिंडती। अनुपम्य तीर्थभूमीवरी असती गौप्य अपरंपारी, श्री गुरुमूर्ती प्रतिकरी प्रकट केले भक्ता लागी। भक्त येण उपकारार्थ, तीर्थ हिंडे गुरुनाथ, गौप्य व्हाव्या कारणार्थ, समस्त येऊनी मागती। लपविता दिनकरासी, केवी लपे तेजो राशी, कस्तुरी ठेविता जनतेसी, वास केवी गौप्य होय। आणिक सांगेन तुझ साक्षी, कुण कैसे कल्पवृक्षी, ते जेथे राहे तया क्षिती, कल्पिते फळ तेथे देणे। या कारण तया स्थानी, सांगेन तुझ विस्तारणे, प्रगट झाले गुरुमुनी, एक चित्ते परियसा। करवीर क्षेत्र नगरांतू, ब्राह्मणाचे वेळ तू, शास्त्र पुराण विख्यात तू, सांगे सकळ विद्वज्जना। अग्रवेदी असे आपण, जाणेल तर्क व्याकरण, अग्निकाप्रमाणे आचरण, कर्म मार्गी रतू असे। त्यासी जाहला एक सुत, महामूढ केवळ भ्रांत, देव वशे पितामृत, असमाधान येऊन या। वर्तता मास असे बाळू, वरुष सात केवळू, व्रत बंध करीती निश्चळू, तया द्विजय कुमारकासी। न ये स्नान संध्या तयासी, गायत्री मंत्र परियसी, वेद कैंच मूर्खाची, पशु समान झाला असे। जे सांगते अध्ययन, जाऊन आपण शिको म्हणे, त्यावन मात्र शिकता, क्षण क्षण सवेची विस्मृती होय त्यासी। तया ग्रामी विद्वज्जन, निंदा करती सकळे जन, विप्रकुळी जन्मनी ऐसे मूर्ख जाहलासी। तुझा पिता ज्ञानवंतू, वेदशास्त्र अभिनेतू, ज्याचे पोटी ऐसा केतू, उपजलासी दगडापरी। जळ जळ तुझे जिने, पित्याचे नाव आणले उणे, पोटी बांधणी पाशाळ, तळे बावी रेगेसी नासिका। जन्मोनी या संसारी, वृथा जाहलासी सुकरापरी, तुझे गती अमरपुरी, आचारहीन वर्तसी। ज्यासी विद्या असे एक, तोची मनुष्यामध्ये अधिका, जैसे विधी द्रव्य निक्षेपिका, तैसे विद्या परियसा। ज्याचा हृदय असे विद्या, त्यासी अखिल भोग सदा, यशस्वी होय सुखप्रदा, समस्तांमध्ये पूज्य तोची। श्रेष्ठ वसेल वय थरू, विद्याहीना पूज्य नरू, सकळी का वंद्य होय नरू, विद्याभ्यास ऐसा गुण। ज्यासी नाही अपूज्य नरू, सकळी का वंद्य होय नरू, विद्याभ्यास ऐसा गुण। ज्यासी नाही सहोदर, त्यासी विद्या बंधू भ्रात, सकळी का होय वंद्य होय नर, विद्याभ्यास ऐसा गुण। एखाद्या समय विदेशासी, जाई नर विद्याभ्यासी, समस्त पूजा करती त्यासी, विदेश होय स्वदेश। ज्यासी विद्या असे बहुत, तोची होय ज्ञानवंत, त्यांचे देही देवत्व, पूजा घेई सकळांपासी। एखाद्या राज्याधिपतीसी, समस्त वंदिती परियसी, तैसी राजा आपण वरुषी, विद्यावंत पूजा करी। ज्याचे वंशी नाही धन, त्यासी विद्याचे विधान, निधान विद्या शिकावे याचे कारण, नेनता होय पशु समान। ऐकोणी ब्रह्मणाचे वचन, ब्रह्मचारी करीण मन, स्वामी निरोपिले ज्ञान, विद्याभ्यास कराविया। जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, न विद्या या कारण, काय करणे म्हणत असे। ऐसा आपण दोषीसी, उद्धारावे कृपेसी, जरी असेल उपाय यासी, निरोप द्यावे दातारा। परी हासकेत ब्राह्मण, सांगताती हासून, होईल पुढे तुझे जन्म, तधी येईल तुझ विद्या। तुझ कैचा विद्याभ्यासू, नर नवेसी तू पशु, भिक्षा मागुनी उदर पोषू, असे मूर्ख कुळनाशका। ऐसे नीचे उत्तरेंसी, बोलती द्विज लोक त्यासी, वैराग्य धरुणी मानसी, निघाला अरण्यवासासी। म्हणे जाहला खेद खिन्न, म्हणे आता त्यजू प्राण, समस्त करिता ते दूषण, काय उपयोग वाचोनिया। जळ जळ आपुले जन, जिने पशु जाहुल मतिहीन, आता वाचोनी काय करण, म्हणून निघाला वैराग्य। बिल्लवडी ग्रामासी, आला तो दरुपरियसी, अन्न न घे उपवासी, पात्रा नशी देववशी। जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पावला त्वरिता, करी दर्शन दियेवे। न करी स्नान संध्या देखा, अपार करतेसे दुःखा, देवद्वारा सन्मुखा, धरणे घेतले तिये वेळी। याने परी दिवसे दिनी, निर्वाण मन करुणी उद्न, उदक त्यजनी बैसेला होता तू तिजू। नवे स्वप्न त्यासी काही, म्हणून कोपे बहुमणी, म्हणे अंबा भवानी का उपेक्षीसी आम्हासी।
आक्रोशोणी ती वेळी शस्त्र घेऊनी प्रबळी जापुले जीवा तत्काळी छेदोनी वाहे देवी चरणी जीवा वाहुणे अंबेसी मागुती म्हणे परियसी जरी तू मज उपेक्षसी वाहिन शिरस तुझे चरणी ऐसे निर्मण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न झाले तयासी ऐका समस्त श्रोते हो ऐक बाळा ब्रह्मचारी आक्रोशस्य आम्हावरी ऐसे कृष्णा पश्चिमातिरी त्वरित जाये तयाजवळी औदुंबराचे वृक्षास्थळी ऐसे तापसी महाबळी अवतार पुरुषी चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी आपले जाहले अभिनव परियसी जागृत होता हरुषी निघाला त्वरित तेथोणी निघाला विप्र त्वरितो पोहता गेला प्रवाहांतू पहिलं तटा जाऊन त्वरितू देखता झाला श्री गुरुसी चरणावरी ठेवणी माता करी स्तोत्र अत्यंत श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासता ती तियेवेळी संतोषणी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले त्यासी त्वरिती जीवा आली तत्काळी वेदशास्त्रे पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण झाले तत्काळी जैसे मानस सरोवरासी वायस जाय परियसी जैसे होय राजहंसी तैसे झाले विप्रासी चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोय मैसी मृत्तिका पडता जांभूळ नदीसी सुवर्ण केवी होय देखा तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरणा होता स्पर्शी आले अखिल विद्या त्यासी वेदशास्त्र तर्क भाष्य सिद्धणा म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका जय जय स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे नामधारक लादती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतारो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे बिल्लवडी कृष्णा तट औदुंबर निवास करवीर क्षेत्र विप्र पंडित कृत वर प्रदत्तम नाम सप्तदशोध्याय प्रसंग 17 ग्रंथ संख्या 2066 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।